पितृवचन सेवा पति पति पितृवचन सेवा पति स्वामी का गुरु भक्ति पितृवचन सेवा पति पितृवचन सेवा पति पति पितृवचन सेवा पति स्वामी का गुरु भक्ति पितृवचन सेवा पति विष्णु की महापूजा विष्णु की महापूजा स्वामी का
सकळ विद्यांचा ते करण इकडे सरका तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार होणी आता स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठला वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा असो न स्वभाव आलो तुझी आठवण स्वभावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहि मजकडे पंढरी राया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो 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 ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे कीर्तन निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण देवमान्य संत मान्य जगतमान्य विश्व संत श्रीमंत श्री देहू निवासी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा चार कडव्याचा सर्वांच्या परिचित असणारा सर्वांच्या पाठांतरातला उत्कृष्ट आणि महत्वाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगामध्ये 6 प्रकारचे सत्कर्म दडलेले आहे। पहिलं सत्कर्म आहे स्वामीचं काम करणं, दुसरं सत्कर्म आहे गुरुची भक्ती करणं,
तिसरं सत्कर्म आहे बापाचं वचन पाळणं. चौथं सत्कर्म आहे पत्नीनं पतीची सेवा करणं. पाचवं सत्कर्म आहे मरेपर्यंत सत्य बोलणं. सहावं सत्कर्म आहे आपल्या दुःखावरून दुसऱ्याचं दुःख जाणून दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं. हे साहीचे साही सत्कर्म या अभंगामध्ये दडलेले असून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जन्म आणि मृत्यू या दोन्ही मधला कालावधी आहे त्याचं नाव आहे आयुष्य. आयुष्यभरामध्ये एक जरी सत्कर्म आचरणात आणण्याचा निश्चय केला, प्रयत्न केला तर तो निश्चय करणारा साधक, प्रयत्न करणारा साधक एका पारड्यात आणि साक्षात भगवान महाविष्णू एका पारड्यात, असा या अभंगातील सरळ सरळ आणि सुटसुटीत धावता भावार्थ आहे. विठ्ठला स्वामीचं काम करणारे एका पारड्यात, भगवान महाविष्णू एका पारड्यात. गुरुची भक्ती करणारे एका पारड्यात, भगवान महाविष्णू एका पारड्यात. बापाचं वचन पाळणारे एका पारड्यात, भगवान महाविष्णू एका पारड्यात. पतीची सेवा करणारी बाई एका पारड्यात, भगवान महाविष्णू एका पारड्यात. मरेपर्यंत सत्य बोलणारा एका पारड्यात, भगवान महाविष्णू एका पारड्यात. आपल्या दुःखावरून दुसऱ्याचं दुःख जाणून दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो तो एका पारड्यात आणि भगवान महाविष्णू एका पारड्यात. विठ्ठला आपल्या या देवळाली गावातील सालाबाप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, दत्त जयंती उत्सव सोहळा 2015 सप्ताह चालू होऊन हे 7वं वर्ष चालू आहे. या सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण दत्तभक्त विजयनाथ महाराज भुई आणि सौ उषामाई चव्हाण दुर्गा उपासक, साधू संतांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कीर्तनकार, प्रवचनकार, रामणाचार्य, भगवताचार्य, हार्मोनियम वादक, मृदंगाचार्य, डिजिटल सांसारिक लाइटिंग डेकोरेशन त्यांच्या उपस्थितीत, तसेच देवळाली गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन, पोलीस पाटील, इथे जमलेले सर्व परमार्थप्रेमी भाविक, बालगोपाल त्यांच्या उपस्थितीत, तसेच सर्व दत्तभक्त त्यांच्या उपस्थितीत, नव्हे तर सप्ताह कालावधीमध्ये संत भोजनाच्या पंगती घेणारे असे यजमान, त्या यजमानांच्या उपस्थितीत 8 दिवस सप्ताह पूर्ण होईपर्यंत प्रपंचातलं सर्व काम बाजूला ठेवून आपलं सर्वस्व जीवन परमार्थासाठी, सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी वाहिलेलं आहे अशा यजमानांच्या उपस्थितीत नाश्त्याची सोय, चहाची सोय, श्रमदान, मंडप, अनेक प्रकारची कामं, हे डेकोरेशन, या सर्वांच्याच उपस्थितीत, तसेच विविध गावातील सर्व भजनी मंडळ, तरुण भजनी मंडळ, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, पेटी मास्तर, मृदंगाचार्य सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाचं ही कीर्तन पुष्पसेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या, भाविकांच्या, दत्तभक्तांच्या वतीने माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा आली आणि या सेवेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मला दर्शन घडलं, यातच मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल आवाजाची रेंज अशीच असू द्या, आहे हा असाच रस्ता आहे. 3ऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा. पहिला प्रश्न, कीर्तन या शब्दाचा अर्थ काय? कीर्तन कोणी करेल? आता पुस्तकं निघाली कीर्तनाची, पुस्तकं पाठ करायची आणि कीर्तन करायची, कीर्तन टेप करायचे मेमरीमध्ये, मोबाईल लावायचा, मोबाईलवरती कीर्तन ऐकायची आणि मोबाईलवर ऐकलेले कीर्तन पाठ करून कीर्तनकार बनायचं. असे जवळजवळ 50% कीर्तनकार आहे. कीर्तन या शब्दाचा अर्थ असा, किती कीर्तन ऐकले याला महत्व नाही, किती ऐकलं कीर्तन. माझ्या वाक्याकडे लक्ष आहे ना, तुम्ही सोन्यासारखी माणसं माझ्यापुढे बसलेले आहे, सर्व अंगाचे कान देऊन ऐका. कीर्तन ज्यांनी ऐकलं कीर्तन, किती ऐकलं कीर्तन,
पण आयुष्यभरात नाही झालं परिवर्तन, आयुष्यभर नाही झालं परिवर्तन, मग ऐकून तरी केलं काय कीर्तन? कीर्तन ऐकून काय फायदा आहे? अरे ऐकावे कीर्तन आणि करावे परिवर्तन. ज्यांच्या कीर्तनातून परिवर्तन होत असेल तेच आज काळाची गरज आहे अशा कीर्तनाची, आणि तेच कीर्तन आपल्या जीवनाला पोषक आहे. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे संत नाही, वारकरी संप्रदायासारखा मोठा पंथ नाही, आणि ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ नाही. अशा वारकरी संप्रदायातलं हे सप्ताहातील कीर्तन. तसे कीर्तनाचे प्रकार अनेक आहेत. पैकी त्रोटक यादी जर काढली तर कीर्तनाचे प्रकार त्रोटक यादीतले 3 आहे. गुणकीर्तन, लीला कीर्तन आणि नामस्मरण कीर्तन. आपणा सर्वांच्या समोर जे कीर्तन चालू आहे या कीर्तनाचं नाव आहे नामस्मरण कीर्तन. कारण हे सर्वात सोपं आणि साधं कीर्तन, सरळ सगळ्यांना कळल असं, समजल असं. नामस्मरण कीर्तन साधन पै एकदम सोपं साधन आहे, अवघड काहीच नाही. सगळ्यांना कळल असं कीर्तन करणारे मी. विठ्ठला पहिला प्रश्न, परमार्थ करायला पैसा लागत नाही. वारकरी संप्रदायाचे दाखले आहेत असे. नाही लागते अडका रुका कामाला टाफुकांचे. दुसरं उत्तर दिले वारकरी संप्रदायाने, नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरीरायाचे. परमार्थ करायला पैसा लागत नाही. पण दुसरा प्रश्न असा आहे, जाऊ द्या नका हाणू, त्या कुत्र्याचा दोष नाही. तुम्हीच सकाळी म्हणले असते बारगळ महाराजांच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं, कमीत कमी ती हाजरी लावून तरी चाललो. विठ्ठला म्हणून पहिला प्रश्न आहे, परमार्थ करायला पैसा लागत नाही. अरे, आणि दुसरा प्रश्न आहे, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे? नाहीतर एकाना काम देण्यात राहत नव्हतं म्हणून बोटाला दोरा बांधला. दोरा का म्हणून बांधला? बोलत राहा. काम देण्यात राहत नव्हतं म्हणून काय बांधला? दोरा. काला बांधला? करेक्ट. कशाला बांधला? बोटाला. का म्हणून बांधला? काम देण्यात राहत नव्हतं. दोरा बांधला सकाळी 7 वाजता. किती वाजता? 7ला. दिवसभर काय काम करायचं तेवढं केलं. संध्याकाळी काम करून घरी आला, हातपाय धुतले, फ्रेश झाला आणि बसला. बसल्यावर त्याचं लक्ष बोटाकडे गेलं. तो बोटाला कोण होतं? करेक्ट. कोण होतं? दोरा. तो दोरा कोणी बांधला होता? त्यांनीच बांधला होता. का बांधला होता? काम देण्यात राहावं म्हणून. तुमच्या लक्षात येऊ राहिलं ना मी सांगतोय ते? संध्याकाळी 7 वाजेपासून विचार करीत होता दोरा काय कामासाठी बांधला, आणि बांधला होता काय साठी, आणि किती वाजेपासून विचार करीत होता? 7 वाजेपासून. पहाटचे 4 वाजले, ध्यानातच येईना त्याच्या दोरा काय कामासाठी बांधला, आणि बांधला होता काय साठी. तुमच्या लक्षात येते ना? सगळ्यांचं लक्ष राहू दे माझ्याकडे. किती वाजले? पहाटचे 4 वाजेपर्यंत लक्षातच येईना. जेवणा बी आणि झोपाना बी, पाणी प्यायना, चहा प्यायना. घरातल्या माणसाने सगळ्यांनी विनंती केली आता तरी झोप. तो म्हणलं शक्यच नाही, जोवर आठवत नाही तोवर मी झोपत नाही. किती वाजले? 4. पहाटचे 4 वाजून 5 मिनिटांना त्याच्या लक्षात आलं. मग तो म्हणला अरे हा आज लवकर झोपायचं होतं. आणि जागला किती वाज असतो? आपला असं नाही झालं पाहिजे. अशीच कीर्तन वाया चालली आपली. दोरे बांधू बांधून, दोरे बांधू बांधून, मागचं ऐकलं मागं गेलं, पुढचं ऐकलं ते मागं गेलं, सगळेच ऐकले आतापर्यंत, सगळेच मागं गेले.
आपले बरोबर आले पाहिजे सगळे कीर्तन. म्हणून सगळ्यांनी सर्व अंगाचं कान देऊन ऐका. विठ्ठल. पहिला प्रश्न होता का परमार्थ करायला पैसा लागत नाही. त्याचे प्रमाण निश्चित तुम्हाला उत्तर देईल. दुसरा प्रश्न असा आहे की परमार्थ रूपी कार्य करायला पैसा लागतो. परमार्थ करायला पैसा लागत नाही, पण परमार्थ रूपी कार्य करायला पैसा लागतो. याची ग्रामस्थांनी नोंद घ्या. विठ्ठल. आणि हे कार्य पैशाशिवाय होऊ शकत नाही. इथं तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढं पैशाच आहे. बिगर पैशाचं काय? माईक पैशाच आहे, वायर पैशाचे, स्टँड पैशाच आहे, पुढे समोर ठेवलेला गुळ पैशाचा आहे, ज्या पट्ट्यांवरती आपण बसलोय ते पैशाचंच आहे, लाइटिंग, डेकोरेशन, मंडप, साऊंड सिस्टीम, एवढं लाखो रुपयाची मशिनरी आहे, हे पैशाचंच आहे. बिगर पैशाचं काय आहे? विठ्ठल. म्हणून अशा कार्यामध्ये दान धर्म करणारे उदार अंतकरणाचे असावे. तुम्ही 4 मुली तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, तुम्ही जशा आल्या तसं तुमचा सपाटा चालू आहे. विठ्ठल. म्हणून अशा कार्यामध्ये दान धर्म करणारे उदार अंतकरणाचे असावा लागतात. आणि उदार अंतकरणाचे माणसं जोपर्यंत एका केंद्रात येत नाही तोपर्यंत अशा कार्य उभं राहू शकत नाही. चिकट माणसं या कार्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. काही तर इतके चिक्कू आहे, अक्षरशः चिक्कू असूनही चिक्कू खाती नाही, इतके चिक्कू, लई चिक्कू, निस्ते चिक्कू को पाहत राहणार. हाय 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 मग खाय ना. हाय काय धड स्वतःही खात नाही आणि खाणारालाही देत नाही. असे किती चिक्कू एकत्र आले म्हणजे मला सांगा देवळालीमध्ये सप्ता होईल. या कुत्रीला एकदा सांगून समजत नसेल ना, तिला शासन दिल्याशिवाय ती गपचीत बसणार नाही. आता तिला फटका द्यायचा. विठाला. द्या ना एक जण हुसकून द्या ना. द्या काढून द्या. द्या काढून. काय धड वाहनात आहे नाही, गुन्हात नाही. काय जशी मेकअप करून आली, 4 गरके घातली, तिच्याकडे कोणी पाहिना तरी ती गरके घातली. विठाला. म्हणून सगळ्या हातांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, मदत करायची सुद्धा माणसाला आदत असावा. काय बोलतोय मी? मदत करायची सुद्धा माणसाला रक्तातून आदत असावा. ज्याच्या रक्तातूनच आदत आहे, चंद्र सूर्य येतोपर्यंत पिढ्याने पिढ्या ते कुटुंब दानच करणार. पण ज्या रक्तातून दान करण्याची आदतच नाही ते माणसं चंद्र सूर्य येतोपर्यंत कुणालाच ती पिढी मदत करू शकत नाही. विठ्ठल. काही तर चिक्कूचे बापे, नुसते चिक्कूचे असं नाही, चिक्कूची आखी खानदान मला माहिती. चिक्कूचा बाप, त्याला म्हणायचं मक्खी चूस. घरी कधीच जेवायचं नाही, आमंत्रण येईन तवाच. मग 15 दिवसांनी येऊ, महिन्याने येऊ, कधी येऊ. जर जेवायला बसला, पाणी फिरवलं, श्लोक म्हणला आणि सुरुवात करणार, तितक्यात जर ताटात माशी पडली तर सर्वसामान्य मनुष्य ती माशी काढून टाकतो आणि तिथं पाणी शिंपडतो. म्हणजे ते अन्न सुचिरभूत करतो, आहे की नाही?
पण हा चिक्कूचा बाप ती माशी त्या पात्रातून वर काढतो पिळून घेतो, कारण माशीला तूप लटकून जाईल ना. मग जो माशी पिळून जेवतो तो सप्त्याला पैसे देईल का? जो माशी पिळल्यावर फेकून देत नाही, खिशात ठेवतो, पोटभर जेवतो, आणि पोटभर जेवून घरी जाताना खिशातली माशी काढितो आणि चोखीत चालवतो. मला सांगा, तो सप्त्याची पावती फाडी, तो सप्त्याला देणगी देईल, अन्नदानाच्या पंक्ती देईल, तो उलट मधी कीर्तनाला यायचं नाही, पण काल्याला जेवायला आल्याशिवाय राहत नाही. हे चिक्कूचा बाप. विठ्ठला आता तिसरा चिक्कूचा आजा. हे एकाचडी एक चिकट. चिक्कूचा आजा, त्याचं नाव आहे महाकृपण. महाकृपण या शब्दाचा अर्थ काय ते ऐका. महाकृपण म्हणजे काय? पैशाला पैसा, पैशाला पैसा, नोटल नोटा, नोटल नोटा, नोटल नोटा, बंडल पुरा करायचा, दोन्हीकून दोन लबर लावायचे, कितीचा बंडल आहे आकडा टाकायचा, कपडा तो बंडल कपाटात ठेवायचा, आणि कपाटात ठेवल्यावर कुलूप लावायचं, कपाटालाच उसळ लावून झोपायचं. उंदीर वाजलं तरी उठून पाहायचं, सुरुमुरू झोप नाही. 150 वेळेस रात्रीतून उठतो, खडबड खडबड वाजलं तरी उठणार, पोटातले नळ वाजले तरी त्याला असं वाटलं कपाटच वाजलं, पुन्हा उठून पाहणार. महाकृपण. सकाळी उठणार, आंघोळ करणार, चावी घेणार, कपाट उघडणार, कपाट उघडल्यावर मधली तिजोरी उघडणार, आणि तिजोरीत ठेवलेले बंडल डोळ्यानं पाहणार, आणि डोळ्यानं पाहिल्यावर निघाला, नुसता दाताड काढणार आणि निघणार. मग एवढे हाडाचे काढे, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस केलाय, बरगड्या उघड्या परस्पर बैलासारखे काबाड कष्ट केले, कमवलेल्या संपत्तीतून स्वतःसाठी जर रुपया खर्चित नाही, तर मला सांगा, जो स्वतःसाठी रुपया खर्चित नाही तो सप्त्याची पावती फाडील का? विठ्ठला विठ्ठला. हा चिक्कूचा आजा. आता चिक्कूचा पंजा. चिक्कूचा पंजा त्याच्यापेक्षा चिगाट. एका श्रीमंताकडे भिकारी गेला, आणि तो भिकारी त्या श्रीमंताला म्हणला रुपये दे. तो श्रीमंत म्हणला माझ्याकडे रुपये नाही, पळ. तो भिकारी त्या श्रीमंताला म्हणला मग 50 पैसे दे. म्हणला 50 पैसे नाही, पळ. म्हणला मग अर्धी भाकर तरी दे. म्हणला भाकर नाही, पळ. म्हणला मग फाटका शर्ट तरी दे. म्हणला शर्ट नाही, पळ. तो भिकारी म्हणला काहीच नाही का तुझ्याकडे? श्रीमंत म्हणला काहीच नाही. भिकारी म्हणला मग तुझ्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही, चल मग असं. दोघे मागून खाऊ. आता श्रीमंताला असं म्हटलं, त्या श्रीमंतानं त्या भिकाऱ्याला धरलं, इतकं बेदाम मारलं, तुम्हाला काय सांगावं. ते कोमात गेलं बुवा. कोमात गेल्यावर दुसऱ्या दिवशी मेलं तसं वर गेलं. वर गेल्यावर तिसऱ्या दिवशी पुन्हा खाली आलो. कीर्तनातलं येत, बाकीची गॅरंटी नाही. मला या परमार्थातलं येतं. आंधळ्याची डोळे, पांगळ्याची पाय, तुका म्हणे वृद्ध होती, ही ताकद परमार्थाची आहे. मेले माणूस जिथं उठविले, ही ताकद परमार्थाची आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, ताकद ही संप्रदायाची आहे, फुकट नाही. निर्जीव चालविली भिंती, हरली चांगयाची, ही ताकद परमार्थाची आहे. बाईचा पुरुष करणं ही ताकद परमार्थाची आहे. तेव्हा परमार्थामधला मेलेला वर गेलेला पुन्हा येऊ शकतो. आल्या तो भिकारी पुन्हा श्रीमंताचेडे गेला. तुमचं लक्ष आहे ना? सोन्यासारखे माणूस आहे तुम्ही, बघ लक्ष ठेवा, वेळ वाया जाऊन देऊ नका. काय पुन्हा श्रीमंताचेडे गेल्यावर तो श्रीमंत म्हणला, अरे तुला सांगितलं ना माझ्याकडे मागायला येऊ नको. तो भिकारी म्हणला मागायला नाही आलो. श्रीमंत म्हणला मग द्यायला आलो. भिकारी म्हणला द्यायला आलो. श्रीमंत म्हणला मग बस. द्यायला आला ना, मग बस. मग त्या भिकारीला त्या श्रीमंताला चहा पोहे मस्तपैकी नाश्ता चहा पाणी झाला. म्हणला काय द्यायला आला? काय द्यायला आला म्हटलं. तो भिकारी त्या श्रीमंताला म्हणला मी निरोप द्यायला आलो. निरोप. काय द्यायला आला? निरोप. श्रीमंत म्हणला निरोप का होईना पण द्यायलाच आला ना. काय निरोप आहे? काय निरोप आहे? त्या भिकाऱ्यानं खिशातून सुईन दोरा काढला, सुईन दोरा, आणि श्रीमंताच्या हातात दिला. श्रीमंत म्हणला याला काय करू मी? म्हटला
तुम्ही मला मारलं, मी वर गेलो, मेले वर गेलो. गेल्यावर तुमचा बाप मला भेटला, धोतर फाटलेलं, शर्ट फाटलेला, टेलर नाही, मशीन नाही, वरती काहीच सोयी नाही. तुमच्या बापाने मला निरोप दिला का माझ्या मुलाला सांगा येताना स्वयंद्वारा घेऊन या, म्हणून तुमच्या का आहे का नाही म्हणून मी महाघरचा घेऊन आलो. जेव्हा जाशान तेव्हा एवढं ध्यान करून घेऊन जा, एवढा निरोप द्यायला आलो. तो श्रीमंत म्हणला, मूर्खा, आजपर्यंत कोणी सुनीद्वारा बरोबर नेलाय, तेव्हा मी नेणार आहे. तो भिकारी म्हणला, हे तर कळत तुला, मग उर्रावर न्यायचंय का ते ना. मग तुमच्या लक्षात येत नाही, हे तुमच्यासाठी तयार केले. जर आपण सुईद्वारा बरोबर नेऊ शकत नाही, मग मला सांगा, देवळालीमध्ये आपल्या कानानं आपण ऐकतो, डोळ्यानं पाहतो, आज किती वर्षापासून सप्ताह चालू आहे, काहीवर परिणामच होत नाही. मग मला सांगा, ते चिक्कूचे पंजे नाही मग कोणी विठ्ठला. आता त्याचाही बाप, पंजाचा बाप, त्याच्यापेक्षा चिकाट खापाड पंजा. एकाना एकाला जेवायचं आमंत्रण दिलं, हात वेळेवर तिथे घरी हजर झाला, त्याने याला पात्र वाढलं, ज्याने ताटाला पाणी फिरवलं, श्लोक म्हणला जेवायला बसणार, तेवढ्यात जेव घालणार म्हणला, काय दुष्काळातून आला काय, जरा थांबा ना. तो म्हणला, ताटात अन्न पदार्थ मावत नाही, एवढे पदार्थ आहे, अजून काय यायचं शिल्लक आहे. घर मालक म्हणला, चांगलं लक्ष द्या, काय यायचं शिल्लक म्हणजे अजून तूप यायचंय. मग घर मालकानं सांगितलं, सुनबाई तूप आणलं, तूप आणलं. की बाई एवढी चिकाट होती, तुम्हाला काय सांगावं, तिनं वाटीत तूप आणलं स्वयंपाक रूम मधून, आणि वाटीत तूप आणल्यावर ते तूप दामनानं वाढलं. आता जी बाई दामनानं तूप वाढी ती सप्त्यात संत भोजनाच्या पंक्ती घेईन का? किती चिकाट बाई असेल. मग जी बाई दामनानं तूप वाढी ती नवऱ्याला पावती फाडून देईन का? काय घरची गट असं. मग हा जेवण वगैरे केला आणि उठताना म्हणला, तुमच्या मी आलो, माझ्या का शुक्रवारी जेवायला या. मग जेवू घालणाराला जेवणाराने आमंत्रण दिलं, तोही याच्याकडे शुक्रवारी 12:55 आला, ताट वाढलं, पाणी फिरवलं, श्लोक म्हटला जेवायला बसणार. म्हटलं जरा थांबा, तुम्ही काय दुष्काळातून आले का, तुमच्याकडेच तूप आहे का? माझ्याकडे आहे ना. हा त्याच्यापेक्षा चिकाट. सुनबाईला हाक मारली, सुनबाई तूप आण ग, आपलं गावठी तूप आहे आमच्याकडे. अहो सुनबाई एवढी चिकट होती, काय सांगावं, महाराष्ट्रात अशी चिकटबाई पाहिली नाही पुढे. ती स्वयंपाक रूम मधून आली, पण येताना पेटेल गौरी आणली, आणि पेटेल गौरी एकच थेंब तूप टाकलं, फक्त दूर दिला. मला सांगा, जी बाई धुराव भागवी ती माणसं जेव घालीन का? विठ्ठला. हे कार्य चिगट माणसाचं नाही. उदार अंतकरणाचे माणसं एका केंद्रात आली, तालुका जिल्हा नाही, जिल्ह्याचे जिल्हे, तालुक्याचे तालुके पाहायला येतील. प्रत्येक डेपोतून गाड्या सुटतील, एवढा मोठा सप्ताह करता येईल. पण उदार अंतकरणाचे माणसं एका केंद्रात आले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नारायणगिरी महाराजांसारखा, गंगागिरी महाराजांसारखा सप्ताह एवढ्या शिखरावर जाऊन पोहोचलाय, असा सप्ताह ह्या मृत्यू लोकात कोणी करू शकत नाही. ट्राल्याच्या ट्राल्या बंदी, टँकरचे टँकर आमटी, टँकरचे टँकर दूध. किती वारकरी जेवतायत, किती जेवून गेले, किती जेवायला येऊ राहिले, किती आंघोळी करतायत. महाराजांच्या दर्शनाला भारी किती लोकांनी लावली, दर्शन घेऊन किती चालले, किती एसट्या आल्या, किती एसट्या चालल्या. याचं गणित कोणाला करता आलं नाही. 25-25 वर्ष गावाचे गाव जाऊन लोटांगण घातलं तरी नंबर मिळत नाही. याचं कारण काय? ट्रकाचे ट्रका केळ, ट्रकाचे ट्रका सफरचंद कोण पाठवतोय नाम निर्देशने. आपण 200 रुपये दिले तर काला भोसतो त्याचं नाव पुकारायला लागेल. संपतरावनं 200 दिले, हो डुम 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 डुम. संपतरावनं 200 दिले, हो डुम 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 डुम. त्याचं नाव गाजवायला लागत, तेव्हा ते शांत झोपत. 200 रुपयावर ज्यांना 2-2 कोटी दान केले त्यांचं कुठं नावच नाही. साईबाबाला 1.5 कोटी सोन्याचा हार दिला, कोणा दिला अजून माहित नाही. संगमराव जागराव नाव करून शिर्डी संस्थांमध्ये चिटकवलंय, असंही नाही. पेपरला बातमी, असंही नाही. चॅनलला बातमी, असंही नाही.
किती दानशूर आहे जगात. साईबाबांना त्याला 50 कोटी दिले. 150 किती दिले त्याने? परत पुन्हा 50 कोटी पुन्हा साईबाबाला बाहेरून सोन्याचा पत्रा लावायसाठी पुन्हा दान केले. पण त्यातले 50 पैसे स्वतःसाठी ठेवले नाही. या जगात असे दानशूर ज्यावेळेस येतील ना त्यावेळेस सुवर्णाचे मंदिर होतील. विठ्ठला ज्यांनी अजून देणगी देईल नसल 3रा दिवस त्यांनी उद्या सकाळी इड आणून द्या. इड काही वैयक्तिक कोणाचा वाढदिवस नाही, कोणाचं बारस नाही. हे सामुदायिक कार्य ते कार्य एखाद्या व्यक्तीचं नाही, देवाचं कार्य आहे. त्याचे दिले त्याशी पावे फळ आपणाशी, त्याचेच त्याला द्यायचे. आपल्याजवळ जे आहे ते आपलं नाही, हे त्याचंच आहे आणि त्याच्या कार्यासाठी द्या. पावे फळ आपणाशी. आपण भगवंताच्या कार्यासाठी एका हाताने दान करू शकतो. लईच करायचं असलं तर 2 हाताने करू शकतो. पण भगवंतानं जर ठरवलं तर देणाराला अनंत हाताने देतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दानामध्ये सहभागी व्हा. दान धर्म करा. करताना सरळ हाताने मदत करा. निर्मळ अंतकरणाने करा. एवढंच नाही, आपल्याला नाही करता आलं दान, नाही देणगी देता आली, नका देऊ. पण देणाऱ्याला एकाच 2 शिकू नका. काय काय लय अवघड. आपण जर म्हणणार संप तिकडे, तो म्हणला थांब मला पावती फाडून येऊ दे. हा तू तिकडे चाललाय म्हणूनच मी ओळखलं तुला. इकडे त्याला जवळ बोलून घेणार. पावती फाडायला चालला होता तरी मी ओळखलंच होतं तू पावती फाडायला चालला असेल. पावती फाडायला चालला होता. हा खाली बस. बावळा आहे. मागच्या वर्षाचेच भरपूर उरले. त्याच्यापेक्षा अर्धी घेऊ चाल. त्याच्यापेक्षा पिऊन येऊ चाल. काला पावती फाडी तू. असे सुद्धा अकली शिकवणारे महाभागी. मी म्हणतो तुला पावती फाडता येत नाही, तुला देणगी देता येत नाही ना, देऊ नको. एखाद्या दुश्मनाचं घर पेटलं, हिजावता येत नाही ना, तुला हिजू नको. तो पेटलेल्या घरात राखेल होतो नको. एखादा दुश्मन खड्ड्यात पडलाय, त्याला तुला वरती काढता येत नसेल, काढू नको. पण त्या खड्ड्यात पडलेल्या दुश्मनावर किमान माती लुटू नको. तसं सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला दान धर्म करता येत नसेल, मी म्हणतो करू नका. पण करणाऱ्याला एकाच 2 शिकू नका आणि त्यांच्या कार्यात व्यत्यय आणू नका. बाहीच्या गुंड्या खोलून बाह्यावरती करून धार्मिक कार्य सात्विक कार्य करणाऱ्याला दम देऊ नका, भीती दाखवू नका. आणि दाखवाल तर प्रायचित्त. सोपं नाही. स्वर द्या स्वर. प्रायचित्त साधं नाही. तू का म्हणे सत्य सरळ उत्तर. जर त्रास द्याल, भीती दाखवाल, अडचण आणाल, अडचणीत आणाल तर शेवटी आपल्याला नरकच. परमार्थात ज्यांनी ज्यांनी अडथळे आणले त्यांचं वाचूनच झालं, चांगलं नाही. एवढं ध्यानात ठेवा. धार्मिक कार्यात ज्यांनी ज्यांनी अडचणी आणल्या ना, सपाटा काढा. राख रांगोळी परत पुढं कुणी पण म्हणायला शिल्लक ठेवलं नाही. लई उदाहरणे महाराष्ट्रात. सोपं नाही.
सज्जन हो माझ्या मायबापांनो, म्हणून नाही चांगलं करता आलं तर मी म्हणतो नका करू, पण वाईट करण्याचं मनात कधी चालू नका. तुमच्या माहिती करता सांगू, ऐका. सप्ताह चालू झाल्यापासून तर काल्यापोत तुम्हाला कोणीच खासवायचं नाही, एवढं खसकून जाणार नाही काय. आणि ते बी नेमा पुचकरून 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 हळू 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 हळू. नवीन बैल आणल्यावर किती जपून आपण बैलाला धरतो. हळू हळू आवाज आहे का. हळू 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 एकदा ओळख झाल्यावर नाचा. हळू 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 तुम्हाला बराबर झापणार आहे. आणि तुम्हाला सांगतो परत आता 8 दिवस कीर्तन असं होणार नाही. कोणी किती हळद मीठ लावून जरी आला ना, पार विटकर लावून तयारीच तशी करून येईल. आज मी आपला डावच वेगळा आहे, पैलवान म्हशी. पण दीड तास पुढं कुस्ती, 1.5 तास काही लय पैलवान आहे. वाळूच एकदा पसरली मेला वरला. कुस्ती कशी पाहिजे, तिकडून गडी आला, कोणी पाहिली कोणी नाही, झाली कुस्ती, गेला दिंडी. या सगळ्या डावामध्ये कुस्तीत जर खडा डाव असेल तर त्या डावाचं नाही डुब. डुबी सारखा डावच नाही, फक्त पैलवानालाच कळल माई भाषा. विठ्ठला प्रायचित्त सांगायचं आपल्याला, ऐका. कोणतं सपाटा वाटवळच चांगलं होणारच नाही, वाट पाऊस सुद्धा नाही. चिमणीला ओळखी ना तुम्ही, चिमणी. हा चिमणीना काडी 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 थोडा आवाज द्या ना, इकडे लक्ष दे. आवाज तुझ्या जीवावर ह्याने जसं जसं काळ्या केबलवर कोणी, लाल केबलवर कोणी, निळ्या केबलवर कोणी, केबलवर लक्ष द्यायचं कोण गातोय. आता उंच म्हणणार आहे का, बटनावर बोट ठेवायचं त्या केबलवर. जसा जसा उंच गाईल तस तसं बटन फिरवायचं. जसा जसा खाली येईल पुन्हा त्या जागेवर येऊन थांबायचं. जसा जसा चढ येईल तस तशी बूट कमी करायची का रेस. काय करायचं नक्की ठरवा. रेस करायची म्हणजे कोणाला कळलं पाहिजे. गाडी चालवा, ही गाडी तुमच्या ताब्यात आहे. हे सगळी गाडीत बसली, सगळी पलटी करून टाकशील. काय काय माणसं बोलता बोलता म्हणते ना, रामभाऊ पंढरपूरला गेलो पण असा ड्रायव्हर गाठला, समोरून गाडी आली का साईडला लावून घ्यायचा आणि ती गेली का मग जायचं. बुधवारी गाडीत बसलो तर शनिवारी पंढरपुरात पोहोचतो. असं नको वाईट. चिमणीला तुम्ही सगळे ओळखी. चिमणीना काडी 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 गवत गोळा केलं. 4 महिने उन्हाळा आणि 4 महिने हिवाळा. किती महिने झाले, किती झाले, 8. असं सुंदर घरटं बनवलं कोणी, चिमणी. पुढे आला पावसाळा. पावसाळा सुरू झाला. चिमणी शेतात धान्य खायला गेली, बाजरी, आणि जोरात पाऊस आला. सोसाट्याचा वारा सुटला आणि चिमणी घरट्याच्या दिशेनं धाव घेऊ लागली. परत परत चिमणी आली तशी घरट्यात बसली. आणि घरट्यात बसल्यानंतर ती चिमणी म्हणती, बाया घरते घर घरते घर. पाऊस लागत नाही, वारा लागत नाही, ऊन लागत नाही, ताण लागत नाही, घरते घर घरते घर. कोण म्हणली, 5-10 मिनिटांना त्याच झाडावर ओलचिम झालेलं माकड, गारानं झोडपलेलं माकड, दातावर दात आपटाचे, थुरथुर उडायचं, अशी त्या माकडाची दैन्य अवस्था. चिमणी ज्या घरट्यात बसली होती त्या घरट्याच्या समोरच्या फाटीवरती माकड येऊन बसलं. माकडाला ओळखी द्या तुम्ही, बघितले ना माकड असं थुरथुर उडायचं. ते चिमणीनं घरट्यातून पाहिलं. चिमणी म्हणली, बाया याला देवानं काय कमी केलं, याला 2 हात दिले, 2 पाय दिले, यानं 8 महिने रिकामा टाइमपास केला. याचे जांभळं खाय, त्याचे बोरं खाय, याचे चिकू खाय, त्याची पेरू खाय, याची मोटरसायकल, त्याचं पेट्रोल, याची दारू, त्याचे फुटाणे. 8 महिने रिकामा टाइमपास केला ग, रिकामा टाइमपास केला.
कोण म्हणती? चिमणी. तुमच्या ध्यानात आहे काय सरायचं? चिमणी. चिमणी ना, चिमणी माळकरी होती. चिमणीची आई माळकरी, चिमणीचा नवरा माळकरी, चिमणीचे पोरं माळकरी, चिमणीचे पुरी माळकरी, सासू सासरे माळकरी, चिमणीची अख्खी खानदान माळकरी. पण माकड आहे ना, कधी माळी घातल्या? तुम्हाला एखादं तरी माकड माळकरी दिसलं का? कायम फुकाट खायचं. एगारा उडी मार, त्यागारा उडी मार, एगाराचं वाटुळं, त्यागाराचं वाटुळं. माकड आहे ना का कोणाच चांगलं केले? फुकाट खायला सगळं. कायम दाबेच. या दाब्याहून त्या धाब्याहून, त्या धाब्याहून त्या धाब्याहून. बाबा का डाबा, टमका का डाबा. नुसतं धाब्यावर माकड. माकडांना चिमणीचं तर ऐकलं नाहीच नाही, पण चिमणीची अशी निभार टेकवली. चिमणीला ते माकड म्हणलं, काना मागून आली, चिकट झाली, मला अक्कल शिकिती एवढी एवढी चिमुरली आणि फटका दिला ठेवून. आता पापडी आणि चिमणीचे जीव वरून खाली पडली. लागला जीव झाला चिमणीचा. चिमणीनं जीभ बाहेर काढली, तरी माकडाला किव आली. आणि कधी माकडाला किव आली कोणाची? माकड माकडाला ओळखी ना तुम्ही? कधी किव आली माकडाला? किव तर नाहीच आली. शेवटी ते माकड त्या फाटीवरून उठलं, ज्या फाटीला घरटे होतं ना त्या फाटीवर आलं आणि ती फाटीच मोडून टाकली. घरट्याची फाटी मोडून समाधान नाही, मग घरट्यात बोट घातले, ती हिसकटून ते घरट मोडून टाकले. दृष्टांत संपला. याचा सिद्धांत काय? सात्विक माणसाचं ऐकून, परमार्थ प्रेमिक भाविकांचं ऐकून, सप्ताह कमिटीचं ऐकून काही माकडं देणगी तर नाहीच देती, पण हिशोबाच्या दिवशी येऊन माकडं घोळ घातल्याशिवाय राहती नाही. विठ्ठला जोडून पाया पडून विनंती करतो. प्रायचित्त तुमच्याच पुढे, सगळ्यांच्या पुढे मांडले, विषय मांडले. अशा मार्गाचे असतील तर मार्ग बदला. वाईट मार्ग टाकून द्या, चांगल्या मार्गाने प्रवास करा आणि योग्य त्या सध्यापर्यंत जाऊन पोहोचा. चांगल्याची संगत करा, चांगले कर्म करा, सत्कर्म करा, निष्काम कर्म करा. फळ 100% चांगलं. जसा भाव तसा देव, जसे कर्म तसे फळ. टंगळ मंगळ नमस्कार तर डंगळ मंगळ आशीर्वाद. आणि जसा आयर केला तसं लुगडं सुद्धा आयरावाचे ना. पेंड आहे का? पेंड कळली का? पेंड 11 रुपयाच्या बाईनं आयर केला, तिनं गाडी धरून निघावा का नाही? तिनं का आला तुळशीला गरके घातले आणि वरमायला गरके घालावा. येऊ खातान जाऊ खातान, बाया पुढून चिडून पुढले फाट्याहून लांब जायचं. गाडी गेलो परत गाडीच नाही. तिनं तुही करणी कवाच वहीत पाहिली ना? अहो, जिचा 1100 रुपये आहे रे ना, 1100, ती बाई पुढे लपेला असू द्या. वरमाई काय म्हणते माहिती का? सकू शकुंतला अर्चना बेबी मंगला आरती. इकडे या, जनाबाईला सापडून आण. तेवढ्याचा प्रत्येक गल्लीला एक जण सोडीची. जनाबाईला सापडून आणा, तिचा 1100 रुपये आहे रे. कोणाच नको होता, आपल्याला जास्त देऊन टाकावं. आपाप उगत चांगलं कर्म केले. करणी तशी भरणी फुकट नाही. शिर्डीच्या स्टँडवर एसटी निघायचा टाइम, मग एक प्रवासी म्हणला, हो इकडे पेपर द्या, पेपर द्या म्हणले. आता पेपर ऐकणार आहे काय? तुम्हाला कमी बुद्धिवान वाटत आहे? अशा काही गाड्या पालथ्या घातल्या त्यांनी. तो पेपरवाला म्हणला, पैसे द्या आधी. तसा पेपर नाही मिळणार. मग त्यानं याला पैसे दिले, यानं त्याला पेपर दिला. एसटी डेपोतून बाहेर आली, रोडला प्रवास सुरू झाला. सावळीवर गाडी निघाली धुळ्याला जायला. गाडी पुढे गेली आणि पोट धरून हसायला लागला प्रवासी. शेजारचा म्हणला, का म्हणून असतो, बातमी विनोदी का काय? तो म्हणला, बातमी विनोदी नाही, मी चालू पेपरवाला फसवला. म्हणे कसं काय? म्हणे 1 रुपया खरा दिला आणि 1 रुपया खोटा दिला. अजूनच गाडी पार जंगली आश्रम जवळ गेली. मग तर शिटावर लोळूच हसायला लागला. नुसतं पोट आवडायचं आणि हसायचा. म्हणजे आता काय झालं हसायला? म्हणजे त्यांना पेपर कालचा दिला. म्हणजे फुकट नाहीये, जशी करणी तशी भरणी. विठाला
ज्यांनी ज्यांनी अजून पावत्या फाडल्या नसतील, देणगी दिली नसेल, त्यांनी द्या बाबांनो. दिल्यानंतर कल्याण होईल, वाईटपणाच होणार नाही. ही काळ्या दगडावरची सपेत्री. एवढंच नाही, सप्ताह कालावधीमध्ये ज्यांनी ज्यांनी सकाळची पंगत संध्याकाळची पंगत संत भोजनाची घेतली असेल, मी म्हणतो त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. म्हणून ज्यांना पंक्ती मिळाल्या, ऐका, ज्यांना पंक्ती मिळाल्या, तुम्ही सगळे ऐका त्यांना. सोन्यासारख्या बाया, सोन्यासारखे माणसं माझ्या पुढे बसले, सर्व अंगाचे कान देऊन ऐका. ज्यांना पंक्ती मिळाल्या त्यांनी आपल्या पंक्ती सोडायच्या नाही. मरायच्या टायमाला आपल्या पोराला जवळ बोलवायचं. पोराच्या हातात द्यायचा हात. हातात काय द्यायचा? आपला हात. आणि पोराला सांगायचं, भाऊ आपली 3ऱ्या दिवसाची पंगत वर पंगत चालू ठेव बर का सत्तेची. तो म्हणला का हा, तो जोपर्यंत हा म्हणत नाही तोपर्यंत जीव सोडायचा नाही. तो जर म्हणला ना मी 3ऱ्या दिवसाची पंगत घालील दादा, पप्पा तुम्ही काही काळजी करू नका, नक्की. तो जर म्हणला दे वचन तर वचन. मुलांना वचन दिलं, मुलगा हा म्हणला, पंगत पोराला सांगितल्याशिवाय मरायचं नाही. हा झाला एक वर्ग. आता दुसरा वर्ग, ज्यांना अजून पंक्तीच मिळाल्या नाही, अपेक्षा आहे मिळाल्याच नाही, त्यांनी पंक्ती घेतल्याशिवाय राहू नका. पण ज्यांना पंक्ती मिळाल्या त्यांनी आपल्या पंक्ती सोडू नका. आता किती अवघड आहे. ज्यांना पंक्ती मिळाल्या त्यांनी आपल्या पंक्ती सोडायच्या नाही, आणि ज्यांना मिळाल्याच नाही त्यांनी घेतल्याशिवाय राहायच्या. मग कवा घ्यायचं ते? सकाळची गेली, संध्याकाळची गेली, घ्यायचीच इच्छा आहे ना, मग नाश्ता द्या, सकाळी पोहे द्या, नाही ऐपत तुमच्यात ना केळं द्या, तेवढंच पुण्य. नाही केळाचा नाश्ता देता आला तुम्हाला, चहा द्या, तेवढंच पुण्य. नाही चहा पाजता आला, ताण्यानं व्याकुळ झालेला वारकरी पाणी मागतोय ना, पाणी पाजा, तेवढंच पुण्य. नाही पाणी पाजता आलं वारकऱ्याला, नका पाजू, पाणी पाजणाराचं किमान बोटाने घर दाखवलं तरी तेवढंच पुण्य. जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, ज्यांच्या दारात तुळशीचं वृंदावन आहे ना, वारकरी बाबा तुम्हाला 100% तिथं पाणी मिळेल, जा, तेवढंच पुण्य. तुम्हाला माहिती का सत्य भोजनाच्या पंक्ती घेतल्यावर किती पुण्य, त्याचं गणित सांगतो. सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. खेड्यातले 1000 ब्राह्मण जर जेव घातले, 1000, तर आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, काशी अशा तीर्थक्षेत्रातला एक ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य. आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, काशी अशा तीर्थक्षेत्रातले जर 1000 ब्राह्मण जेव घातले तर एक ब्रह्मवेत्ता जेव घातल्याचं पुण्य. असे हजारो ब्रह्मवेत्ते जर जेव घातले तर एक परमहंस जेव घातल्याचं पुण्य. असे हजारो परमहंस जेव घातले तर एक वारकरी जेव घातल्याचं पुण्य. विठ्ठल म्हणून आपल्या घरी वारकरी नेण्यासाठी तरफडा प्रयत्न करा. या आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठणला दिंड्या जात्या, मुक्काम दर मुक्काम करीत करीत जातात. तुम्ही स्वर देत राहा, कधी चाल उचलल मध्ये सांगता येत नाही. मधलं बोलायचं ठरलं तरी स्वरात थोडस विनोद सांगतो, भजन करा. विठ्ठल. मी त्या फलटण भागामध्ये एक ठिकाणी कीर्तनाला गेलो. 4थ्या दिवसाचं माझं कीर्तन. गावात गेल्या गेल्या ग्रामस्थ होते, काही बसेल चौकात. ते म्हणले, बाबा तुम्ही काल आले? मी म्हणलं, आपण का चुकून आलो का काय? त्यांना म्हणलं, तारीख आहे मैया गावात. ते म्हणले, हा तुमची तारीख आहे, पण येऊन उपयोग काय? म्हणलं, सप्ताह कॅन्सल आहे का? म्हणलं, सप्ताह कॅन्सल नाही. मग बाबा 3 दिवस झाले, आज 4था दिवस, कीर्तनच होत नाही. म्हणलं, का? म्हणजे पेटी मास्तर पकवा त्याचं भांडण होईल.
का ऊन वैरे माहित नाही, पण दोघं येतील. ते दोघं नसल्या मग बाकी जायला काय मजा आहे? त्याच्याशिवाय कुठे शोभा आहे का? तुमच्याच्या येत असले तर पावा. म्हणलं मी गेल्यावर येणार. काय सांगा तुम्हाला, पेटी मास्तर चिडे गेल्या गेल्या पेटी मास्तर म्हणला घराची पायरी उतर, अजिबात यायचं नाही. आता मी साऱ्या दुनियाचा लापट गेलो पुढं पुढं गेलो, डायरेक्ट पालगाव जाऊन बसलो. म्हणलो का हो आज कीर्तन माझं, तुम्ही येणार? अजिबात नाही, परमार्थ सोडून दिले आपण. म्हणलं झालं काय? म्हणे बाबा करायचं तरी कासाठी. आज 25 वर्षापासून परमार्थात घुसली. पै 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 प्रपंच करतो म्हणे. पहिलं पै जोडून माझे लेकरं बाळ माझं कुटुंब चालवतो. पोटात पोट पक्वाद्याला 10,000 रुपये दिले 15 दिवसाच्या बोललो. 6 महिने झाले पुन्हा तोंड पाहाल नाही आला. बाबा तोंड पाहाला काय ते भजन, काय ते कीर्तन, काय परमार्थ करण्यात माझे सोडून दिलं आपण सगळं. जमणार नाही. म्हणलं भाऊ ते 10,000 रुपये लागले पक्वाद्याला मी देतो, पण आजच्या दिवस पेटी वाजवायला तू ये. तो पेटी मास्तर म्हणला बाबा मी पेटी वाजवायला येईल, पण मी पक्वा द्या तोंड करून बसणार नाही. म्हणलं तू कुणी काय तोंड करून बस, पण ये. आता एकच राहिला पक्वाद्या. पक्वाद्याकडे गेलो. पक्वाद्याने जय हरी जय हरी या 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 या. म्हणलं का हो कीर्तन बंद आहे? म्हणे हा. म्हणे का आहे थोडासा वाद, पण म्हणलं काय पण. आणि काय नाही बाबा हा बा व्यवहार हे थोडाफार मागं पुढं होणार आहे. या बा तुरीमध्ये गेलो, डोडक्यात गेलो, गिलक्यात गेलो, सगळे पिकं करून पाहिले, कातच भाव मिळाले नाही. गाराचा पाऊस आला, कांदे त्याच्यात गेले, द्राक्ष होते, द्राक्ष गाराने गेले. बाबा व्यवहार आहे मागं पुढं होणार आहे. पेटी मास्तरचे पैसे घेतले मी. हाय गरीबच माणूस, तो काही श्रीमंत नाही असं नाही, पण माग नाही. मग मी का स्वाऱ्या करू? आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हे शिकवणे का उपाशी राहू पण स्वाऱ्या करणार नाही. म्हणलो काळजी करू नको, तुझे 10,000 रुपये मी देणार. काय मी देणार? काळजी करायचं काही काम नाही, अजिबात नाही. म्हणे बाबा मी येईन, पण कसं तोंडावर तोंड नको, मी त्याच्याकडे तोंड करून बसणार नाही. म्हणलो तू कोणी काही तोंड कर, पण पकड वाटलं. अहो दोघायला गोड बोलून आणलं आणि कीर्तन चालू झालं. जे कीर्तन रंगात आलं, पण पैसे घेणाऱ्याच्या कुठे ध्यानातून जाते. आपलं कीर्तन इकडं वेगळं आणि त्याचं भलतं राहिलं. माझे पैसे देतो का, माझे पैसे देतो का. आम्हाला काही कळालं ते फक्त पक्वाद्यालाच कळालं, कारण दोघं एका संस्थेत शिकेल. त्या पक्वाद्याला ओळखलं त्यानं मलाच म्हणतोय म्हणून, पण पक्वाद्याला हुशार. हा म्हणला ना माझे पैसे देतो का, तो तिकून म्हणला देईन तर नाही तर नाही देईन, देईन तर नाही तर नाही देईन. तेवढ्यात डफडं घेऊन निवत घेऊन एक जण चालला होता आई मावड्या, आणि त्याला यांची बांधणं माहित होती. तो म्हणला डुबले आता डुबले 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 आता डुबले डुबले डुबले. तसं 4 वेळेस झालंय सांगायचं पेटी वाजवा पेटी वाजवा. ते ऐकायच्या नादात पडत विठ्ठल काय सांगत होतो मी. नाही आपलं कुठं आलो होतो. कुठं आलतो आपण? हाय लक्ष तुमचं? माकडाचं मग पैसे काय ठिकाणी होत राहिले का तुम्ही? अख्ख्या पब्लिक मध्ये एक माणूस जाणावं आहे फक्त, बस एकच. आता येईन स्वर नाही दिला म्हणून यामध्ये वाढवलं होतं, आलं की लक्षात. पण आपला विषय चालू होता पंक्तीचा. काय चालू होता? मुक्काम दर मुक्काम मुक्काम दर मुक्काम करीत करीत दिंड्या चालतात. पण ज्या ज्या यजमानांनी दिंड्यांना चहा पाजले, दिंड्यांना पंक्ती दिल्या,
झोपडीत राहणाऱ्या गोर गरिबांनी वारकरी जेव घातली, पण आमच्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्यानं त्या झोपडीवाल्याची झोपडी बाजूला करून बंगला बांधून दिला. दिंड्या जेव घालणाऱ्या झोपडी ते का मला दाखवा. फक्त त्याला जाऊन विचारा तू कुठं होता, तो सांगल मी पहिला झोपडीतच होतो. पण माझ्याकडे जशी दिंडी यायला लागली ना, इकडली जमीन आहे ना, ही इथून तर त्या बाबळीपर्यंत, शहाण्या बाबळीपासून तर येड्या बाबळी पोहत, ही दिंडी आल्यानंतरच घेतली. तो बंगला आहे ना दिंडी आल्यावर. बाबा हा टेम्पो दिसतोय ना, हा दिंडी आल्यावर झाला. एवढंच नाही, माझा पोरगा मिलिटरीत लागला ना दिंडी आल्यावरच. किती कल्याण होते दिंडी आल्यावर. दिंडी वळून पहा, दिंडी नेऊन पहा, दिंडीला चहा पाजून पहा, नाही काही करता आलं तर दिंडीत जाऊन पहा. वारकरी तुम्हाला बेकारी दिसणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून पंक्ती सोडायच्या नाही, अजिबात नाही सोडायच्या पंक्ती. मग केळं द्या, बिस्किटचे पुडे द्या, चिक्कू आहे, सफरचंद दे, नाही काही तर पोता आणा, मुरमुऱ्याचा मुरमुरे वाटा, तेवढेच पुण्य. एकशी ते दिल्या अन्न तेथे एकशी तर दिल्या अन्न. कोटी कुळाचे उद्धारण, कोटी कुळाचे उद्धारण. अन्नदानात एक शीत वारकऱ्याला अन्नदान केलं ना,